रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। घटना वाशिम मधली आहे। वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालयातला हा प्रकार आहे। दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरतीये। रुग्णालयावर गुन्हा दाखल करा असं नातेवाईक म्हणतात। बाळाच्या आईला ऍडमिट करून घेतलं आणि आम्हाला सांगितलं बाबा की आता बाळाचे ठोके गिके पाहिले, प्रोसिजर चांगली आहे म्हणे। त्याच्यानंतर त्यांनी भरती घेतल्याच्या नंतर ते म्हणले की 10 वाजेपर्यंत डिलिव्हरी होईल आणि 2-3 वाजेपर्यंत असंच गेलं। त्याच्यानंतर त्यांनी येऊन म्हणजे त्या आई सोबत म्हणजे इतकी छेडछाड केली की ते बाळ म्हणजे असं मुरगळ त्या हे केलं। ते इथं माणूस बसवला आणि ते असं गुडघे त्याच्या याच्यावर ठेवून तिच्या पोटाची अशी रगड केली त्यांनी। तो माणूस यांचाच होता, काहीतरी झाडपुशीवाला आहे तो कर्मचारी, तोच होता त्याच्यासोबत। आणि ते मॅडम तिकडे बसून फोनवर बोलत होती आणि ते तिला स्वतःच घालकळा अशी बोलत होती ती। आणि त्यांना आम्ही एवढं म्हणजे बोलून एवढं हे करून त्याच्या पाया पडायची वेळ आली, पण त्यांनी येऊन एक गोळी दिली नाही त्या पेशंटला का काही नाही। आणि त्यांच्यामुळे त्यांनी आज आमचं एवढं नुकसान केलं, आमचं बाळ एवढं याच्यासारखं त्यांनी आज त्याच्यामुळे आमचं बाळ गेलेलं आहे। आमची मागणी आहे जोपर्यंत संबंधित कर्मचारी म्हणजे त्यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। मग त्यासाठी आम्हाला आरोग्य मंत्र्यापर्यंत जायचं काम पडलं तरी हरकत नाही। तक्रार पोलीस स्टेशनला केली आणि यांचे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत त्यांच्याकडे सुद्धा केली। यांनी जर योग्य ती आपली समाधानकारक कार्यवाही नाही केली तर मग त्यानंतर समोरची दिशा आम्ही ठरवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।